रायगडच्या पेण तालुक्यावर निसर्गाचा मोठा कहर कोसळलाय। मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरून घराचं, शेतीचं आणि जनजीवनाचं प्रचंड नुकसान झालंय। हजारो एकर शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। मात्र अद्याप लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून पाहणी न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट झाल्याच्या नंतर रात्रभर अक्षरशः धुमाकूळ पावसानं संपूर्ण रायगड जिल्ह्यावर घातलेला आहे। रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावे जी आहेत ती आता पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्याची चित्र आहेत। भीषण अशा प्रकारची पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी रावेगावमध्ये आहे, पेण तालुक्यामध्ये आहे। आपण पाहू शकाल, मी एका नावाडी काकांना विनंती केली की आपण स्थिती जी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मी स्वतः या ठिकाणी ते बोट घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, होडीमध्ये आलेले आहेत आणि त्या होडीतून गावाची ही गंभीर स्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण ही स्थिती पाहू शकाल, अत्यंत गंभीर अशा प्रकारची स्थिती आहे। गाव हा जो आहे तो पूर्णपणे आता पाण्यामध्ये प्रभावित झालेला आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, बेडरूम मध्ये, किचन मध्ये संपूर्णपणे कमरेपर्यंत पाणी अशा प्रकारची स्थिती एकंदरीत निर्माण झाली आहे। त्यामुळे लाखोंचं नुकसान झालेलं आहे। लोकप्रतिनिधी किंवा शासनाचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी येत नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणची गंभीर स्थिती आता पाहणार तरी कोण अशी एकंदरीत परिस्थिती आहे ती निर्माण होताना दिसते। आपण नावाडी काका आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत, काय ही स्थिती कधीपासून असते? दरवर्षी होतंय। अच्छा, पूर आल्या अच्छा, कोण येते इकडे? कोणी नाही। अच्छा, संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं, हो. शेती पूर्ण गेली, पूर्ण शेती दुबार पेरणीचं संकट आहे। दुबार पाहिजे। तर या ठिकाणी आपण बघाल दुबार पेरणीचं संकट आहे। ही संपूर्ण मी ज्या ठिकाणी आता होडी घेऊन फिरतोय ती संपूर्ण शेती आहे। हजारो एकर शेती जी आहे ती आता उद्ध्वस्त झालेली आहे। दुबार पेरणीचं संकट या संपूर्ण गावावर आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि इथल्या शेतकऱ्यांनी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न, आणि त्यामुळे दुहेरी संकट म्हणावं लागेल की शेती तर उद्ध्वस्त झाली, मात्र संपूर्ण गावही उद्ध्वस्त झालंय, कारण पूर्ण गाव हे पाण्यानं वेढलंय। त्यामुळे या ठिकाणी आता शासनाचे किंवा प्रशासनाचे कोणी लोक येतील का हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, पेण, रायगड। रायगड जिल्ह्यातील गावच्या गावं पाण्याखाली गेली असून पूर परिस्थिती निर्माण झाली। अनेक घरात पाणी गेल्याने नागरिकांचं लाखोंचं नुकसान झालंय। रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसानं अक्षरशः रायगड जिल्ह्याला झोडपून काढलं असून याचा प्रचंड मोठा फटका नागरिकांना बसल्यानं नागरिक हवालदिल झालेत। प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आला नसल्याचं नागरिक सांगत असून आम्हाला घर सोडून बाहेर राहण्याची वेळ आल्याचंही ते सांगतायत।